आज जायचं होतं मला माजरीच्या जत्रेत. मग काय पटापट घरातले कामं उरकले आणि मस्त अशी तयारी केली. कधी मधी मी अशी तयारी करतो ना तर मलाच मी लय चांगली दिसतो. आज मी कशी दिसू राहिली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळी तयारी झाली होती, एक टिक्काच लावायचा बाकी राहिला होता फक्त. तो बी पटकन लावून घेतला मी, निघालो माजरीच्या जत्रेत. आईले यायचं होतं पण गाडी घोडं काही नव्हतं, नाहीच्यानं पैदल चालणं होत नाही, तर मग मी एकटीच निघाली होती मस्त गावच्या बाया संग. आता माजरी आमच्या गावाहून म्हणजे जराशिकच दूर आहे, 1 घंटा लागते चालत गेलं की. आणि मेकअप तर एवढं केलं होतं की लय वावराच्या रस्त्यानं मग निघलो आम्ही मस्त धुळा खात पोचलो माजरीच्या जत्रेत. माजरीच्या जत्रेत पोचता बरोबर मग घेतलं पानफुल वायाले. मंदिरात गेलो तर एवढी गर्दी होती की पानफुल वायाला यायच्यानंच नाही, दर्शन घ्यायला यायच्यानंच नाही. तरी बी म्या कसा मसा नंबर लावला पानफुल व्हायला आणि घाई गडबडीत घेतलं दर्शन. दर्शन घेतल्यावर महाप्रसादाच्या लाईनीत लागलो. महाप्रसाद घेतला मस्त मस्त असं जेवणच केलं आणि जत्रेत फेरफटका मारला. आगाशी पाय नाही आला होता पण लहान लेकराचा होता म्हणून मी काही बसले नाही, पण मला बसायला लय आवडते. हे आमच्या गावचे सबस्क्रायबर जे मागं होते. जत्रेत फेरफटका मारला ना आता निघलो घरी. आता जत्रेत जायचं म्हटलं की लहान लेकराला लय उल्हास असते. सारे लेकरं बाया सगळे पैदलच होते. मग काय हरभरा उपटून घेतला मस्त टाईमपासासाठी पोचलो घरी. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.